स्पायनल फ्युजन शस्त्रक्रिया. स्पायनल फ्युजन शस्त्रक्रिया ही कशासाठी करतात किंवा हे मणक्याचं ऑपरेशन जे आहे ते मणक्याची गादी सरकणं किंवा मणक्याच्या गादीमध्ये इन्फेक्शन होणं, त्याचबरोबर मणके एकमेकावरून घसरणं, तर ह्यासारख्या आजारामध्ये कशी फायदेशीर ठरते हे आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली. समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जे पूर्णपणे मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे. स्पायनल फ्युजन ही शस्त्रक्रिया म्हणजे ह्याच्यामध्ये वरच्या आणि खालच्या मणक्यामध्ये स्क्रू टाकून हे मणके फिक्स केले जातात. आता ह्या फिक्स करण्यामुळं हे जे मणके आहेत ह्याच्यामध्ये हालचाल होत नाही. त्यामुळं ह्या शस्त्रक्रियेचा मुख्य उद्देश म्हणजे मणक्याचं स्थैर्य आणि मणक्याची मजबूती वाढवणे हा असतो. स्पायनल फ्युजन म्हणजे शेवटचा उपाय समजायचा, कारण हे मणके जर एकमेकाला चिटकले तर नंतर पाठीची लवचिकता कमी होते आणि जोडलेल्या मणक्यांना कधी परत सुट्टे करणं शक्य नसतं. आता हे स्पायनल फ्युजन कधी करावं ह्याची काही कारणं आहेत. पाठीचं दुखणं हे स्पायनल फ्युजन शस्त्रक्रियेचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. पाठीचं दुखणं का होतं की बऱ्याच वेळा आपले जे मणके असतात ते अस्थिर होतात, ते एकमेकावर मूव्ह करतात, त्यामुळं त्याच्यामधून जाणाऱ्या नसा ह्या दाबल्या जातात. त्या केसमध्ये आपल्याला औषधं असतील किंवा फिजिओथेरपी असतील ह्याने जर फायदा होत नसेल तर मात्र आपल्याला म्हणजे ह्या मणक्याच्या फ्युजन शस्त्रक्रियेचा उपचार अवलंबित करावा लागतो. डिस्क प्रोलॅप्स म्हणजे मणक्याची गादी सरकणं. मणक्याची गादी सरकल्यामुळं सुद्धा मणक्यामध्ये अस्थिरता निर्माण होते आणि त्याचबरोबर ह्या सरकलेल्या गादीमुळं दोन मणक्यामध्ये असणाऱ्या नर्व्स ह्यांच्यावर प्रेशर पडून तीव्र स्वरूपाच्या वेदना निर्माण होऊ शकतात. ह्या वेदना कमी करण्यासाठी आणि मणक्याची स्थिरता पूर्णपणे परत मिळवण्यासाठी स्पायनल फ्युजन शस्त्रक्रिया ही उपयोगी ठरते. अर्थात हा उपाय बाकी सर्व उपाय निष्फळ ठरल्यानंतर केला जातो. डिस्क हर्निएशनसाठी इतरही अनेक उपाय आहेत, जसं की औषधं असतील, फिजिओथेरपी असेल, मायक्रो डिस्केक्टॉमी असेल, एंडोस्कोपिक डिस्केक्टॉमी असेल, फोरॅमिनोटॉमी असेल आणि डिस्क रिप्लेसमेंट म्हणजेच गादी बदलणं. आता हे सर्व उपाय ज्यावेळी करणं शक्य नसतं तेव्हाच डिस्क हर्निएशनसाठी शेवटचा उपाय म्हणून स्पायनल फ्युजन ही शस्त्रक्रिया करतात. स्पायनल डिजनरेशन वयाच्या वाढीसोबत तसेच वृद्धत्व आल्यावर मणक्यामध्ये डिजनरेटिव्ह बदल होतात. म्हणजे थोडक्यात हे मणके एकमेकावर घासले जातात, ते एकमेकावर योग्य प्रकारे पकडले जात नाहीत. त्याचबरोबर दोन मणक्याच्या मधले मज्जातंतू देखील दाबले जातात आणि म्हणून वेदना आणि अस्थिरता निर्माण होते. तर ह्या डिजनरेटिव्ह डिसीजमुळे गंभीर समस्या निर्माण होत असतील तर स्पायनल फ्युजन हे आवश्यक ठरते. स्कोलिओसिस हा असा विकार आहे की ज्याच्यामध्ये मणक्याची जी आकृती आहे ती वक्र होते, ज्याला आपण कुबड असं सुद्धा म्हणतो. विशेषतः मुलामध्ये शाळेतल्या वयामध्ये ही समस्या प्रामुख्याने दिसून येते. आता गंभीर स्कोलिओसिसमुळे शरीराच्या जी काही अनियमित आकृती तयार होते त्याच्यामुळे वेदनासुद्धा होऊ शकतात. तर अशा परिस्थितीमध्ये स्पायनल फ्युजन हा एक प्रभावी उपचार ठरतो. त्यामध्ये स्कोलिओसिस हा बऱ्याच अंशी करेक्ट केला जातो. अर्थात सर्वच स्कोलिओसिसमध्ये ऑपरेशन करता येणं शक्य नसतं आणि त्यामुळं स्कोलिओसिस असणाऱ्या मुलांच्या पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं. स्पॉन्डिलोडिस्कायटिस किंवा स्पॉन्डिलोलिस्थेसिस, तर हे ज्यावेळी मणके एकमेकावरून सरकतात तर त्यावेळी स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणतात आणि ज्यावेळी मणक्यामध्ये इन्फेक्शन होतं मज्जारज्जूमध्ये किंवा त्याच्यामधल्या गादीमध्ये तर त्याला स्पॉन्डिलोडिस्कायटिस असं म्हणतात. तर ह्याच्यामुळं सुद्धा तीव्र स्वरूपाच्या वेदना होऊ शकतात आणि MRIवर ह्याचं निदान केलं जातं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा फ्युजन शस्त्रक्रिया ही आवश्यक ठरते. पाठीची गंभीर इजा म्हणजे ट्रॉमॅटिक स्पाइन इंजुरी, ह्याच्यामध्ये मणक्याच्या हाडामध्ये जर फ्रॅक्चर झाला असेल तर त्यामुळं मणक्याची रचना बिघडू शकते किंवा मणक्यामध्ये इनस्टॅबिलिटी निर्माण होऊ शकते आणि त्या केसमध्ये सुद्धा स्पायनल फ्युजन शस्त्रक्रिया ही आपल्याला करावी लागते आणि त्याच्यातून आपण मणक्याची स्थिरता परत मिळवू शकतो. त्याचबरोबर ट्यूमर म्हणजे मणक्यामध्ये एखादा ट्यूमर असेल आणि तो ट्यूमर काढताना बऱ्याच वेळा मणक्यामध्ये इनस्टॅबिलिटी होते,
म्हणजे हाडाचा काही भाग काढल्यामुळं मणके अस्थिर होतात आणि म्हणून ह्या अस्थिर झालेल्या मणक्यांना स्थिरता देण्यासाठी स्पायनल फ्युजन ही शस्त्रक्रिया करावी लागू शकते. स्पायनल फ्युजन या शस्त्रक्रियेचे फायदे आणि तोटे काय आहेत हे आता आपण जाणून घेऊ. स्पायनल फ्युजन ही जी शस्त्रक्रिया आहे तर ह्याचे फायदे आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपले मणक्याचे दुखणे हे या शस्त्रक्रियेमुळे कमी होतात. त्याचबरोबर मणक्यामध्ये जी अस्थिरता निर्माण झालेली असते तर तिला स्थिरता प्राप्त होते, जेणेकरून आपल्या नर्व्स किंवा नसावरचा दाब कमी होतो आणि काही वेळा मणक्याच्या आजारामुळे जी काही ताकद कमी होण्याची प्रोसेस असते तर ती ताकद कमी होत नाही. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपली क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे जीवनमान सुधारतं. मणक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये धोके काय? कुठलीही शस्त्रक्रिया म्हणले की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये रिस्क ह्या असतातच, जे तुम्हाला तुमचे डॉक्टर समजावून सांगतील. पण प्रामुख्यानं इन्फेक्शन होणं किंवा त्या ठिकाणी रक्तस्राव होणं किंवा एखाद्या नर्वला इंजुरी होणं हे मणक्याच्या शस्त्रक्रियेमधले प्रामुख्याने धोके आहेत. स्पायनल फ्युजन कधी टाळावे? स्पायनल फ्युजन ही शस्त्रक्रिया सर्वांसाठी योग्य नसते. अल्प वेदना असतील किंवा वेदना कमी असतील तर अन्य उपचार पद्धती चांगल्या ठरतील. त्याचबरोबर मणक्याची कुठलीच व्याधी नाही आहे मुख्य आणि वेदनाचं कारणच जर वेगळं असेल तरी मणक्याची फ्युजन शस्त्रक्रिया टाळावी. बऱ्याच वेळा रुग्णाची शारीरिक स्थिती ही फिटनेस नसतो शस्त्रक्रियेसाठी, तर त्यामुळं सुद्धा जर फिटनेस नसेल तर मणक्याची शस्त्रक्रिया टाळावी. स्पायनल फ्युजन कधी करावी याचा निर्णय घेताना रुग्णाचे वय, त्याची शारीरिक स्थिती, वेदनांचं प्रमाण आणि जीवनशैली ह्या विचारात घेतल्या पाहिजेत. योग्य वैद्यकीय सल्ला आणि एक्झामिनेशन नंतरच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर अशासारख्या इतर विषयांची माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.